बच्चू कडू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता, पण तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोण्याही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं. लक्षात घ्या. तुम्ही एक दिवस उपवास केला, माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पाहावी, हे लक्षात घ्या. मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे, कोणताही पक्ष असो तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं. मग तो कांदा उत्पादक असावा, तो कपाशीचा उत्पादक असो, तो ऊसाचा उत्पादक असो, त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिली नाही का असा प्रश्न इथे पडतोय.